करायला? भवितव्य नाकारणं हे देवांच्या न्यायीपणाला शोभत नाही. मानवातून ही देव निर्माण होऊ शकले तर दानवातून का निर्माण होणार नाही? विष्णू भगवंता, तुम्ही स्थिती तत्वाचे कारक आहात आणि मी लयाचा. परंतु अंतिम लय स्पष्टपणे दिसतो आहे. तरीही ब्रह्मदेवानी उत्पत्तीचं आणि आपण स्थितीचं कार्य कधी सोडून दिलं आहे? कधी सोडावंसं वाटलं आहे? संधीच्या बाबतीत जर आपण तसे भेदभाव करू लागला तर मग आपल्या दैवत्वाची प्रतिष्ठा ती काय? पण महादेवा, आपत्ती वरदान सर्वनाशालाच कारणीभूत होते. भस्मासुर अपात्र आहे हे तुम्ही कसं काय ठरवलं? केवळ त्याची असुर जात आणि त्या जातीचा तुमचा पूर्वानुभव तुमचे निकष ना, मला ते मान्य नाही. भस्मासुर केवळ असुर आहे म्हणून मी त्याला अपात्र मानत नाही. मानव आणि देव यांना मिळालेली सर्वच वरदान सत्पात्री पडलं होतं असं तुम्ही म्हणू शकता? मानवांनी आणि देवांनी त्यांना मिळालेली सर्वच वरदान दुरुपयोग केला असा तुम्ही म्हणू शकता? नाही ना. देवा मानवात ही अपात्री वरदान झाली. देवा मानवाने ही वरदानाचा दुरुपयोग केला, पण त्यांच्या त्या प्रमादाने त्यांच्या जातीला मात्र लांछन लागलं नाही ना. परंतु असुरामध्ये कधी चांगला अपवाद निर्माण झालाच नाही महादेवा. म्हणून तो पुढेही निर्माण होणार नाही. देवांचं बलाढ्य साम्राज्य सांभाळणाऱ्या देवेंद्राला आता निराशावाद शोभत नाही. एक चांगला अपवाद निर्माण व्हावा याकरिता अनंत अरिष्टांचे धोके पचवावे. आपलं म्हणणं आदर्शवादी आहे परंतु व्यवहारी नाही. हे या हलाहल पचलेल्या नीलकंठाला सांगतोस तू? शांत व्हा बाबा, शांत. देवेंद्राच्या या उतावळेपणात मी आपली क्षमा मागतो. देवेंद्र नुसता उतावळाच नाही तर तो स्वास्थ शरण होऊ लागला आहे. त्याला कोणताही धोका पत्करावासा वाटत नाही. मानव धोक्यांचे काटे काढताना उमलत्या काळ्या पायदळी तुडविल्या गेल्या तरी त्याला त्याची दिक्कत वाटत नाही. हे देवेंद्र, अरे सत्ताधारी जर असा आत्मकेंद्रित होऊ लागला तर मग नवनिर्माणापासून समष्टीला वंचितच राहावं लागेल. ठीक आहे, या तुम्ही. आमच्या ध्यानधारणेचा समय झाला आहे. भस्मासुरा, आम्हाला आणखी भस्मचर्चनाची इच्छा आहे. मनोमालिन्य दाटलं आहे. सिद्धता आहे प्रभू, यावंच. या शंकराने ह्या असुराला चांगलंच घरासलं आहे. काय नंदिकेश्वरा, सर्व काही क्षेम आहे ना? संबंध कैलासाला प्रभू कृपेमुळे असुर ग्रह